आश्चर्यमुग्ध टाकूनी मागुती सेना, अपमान बुजवण्या सात अर्पुनी माना, छावणीत शिरले थेट भेट गनिमांना, कोसळल्या उल्का जळत सात दर्यात, वेडात मराठी वीर दौडले सात, वीर दौडले सात। हे शब्द लिहिणारे प्रसिद्ध मराठी ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थात 27 फेब्रुवारी रोजी राज्यात मराठी भाषा दिन साजरा केला जातो। कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिदृश्यावर लक्षणीय प्रभाव पाडला आणि मराठी वैज्ञानिक भाषा म्हणून संवर्धन करण्यासाठी अथक परिश्रम त्यांनी घेतले। महाराष्ट्र सरकारने हा त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करून मातृभाषेचा गौरव केला आहे। कुसुमाग्रजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। मराठी दिनाचा इतिहास नेमका काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे ते आपण जाणून घेऊया। मराठी भाषा दिवस किंवा मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध मराठी कवी यांच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आयोजित केला जातो, ज्यांना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते। मराठी साहित्यातील प्रतिभेची ओळख करून त्यांचे कौतुक करणे हा या दिनाचा उद्देश आहे। सर्व समकालीन इंडो आर्यन भाषांपैकी मराठी भाषेत काही प्राचीन साहित्य सुद्धा आहे। शिरवाडकर हे प्रसिद्ध मराठी नाटककार, कादंबरीकार, लघुकथा लेखक, कवी आणि मानवतावादी होते। कुसुमाग्रज यांनी न्याय, स्वातंत्र्य आणि गरिबी सारख्या सामाजिक आजारांबद्दल विपुल लेखन केले। 1999 मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली। मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी 2 अनोखे पुरस्कार सुद्धा सुरू करण्यात आले। या विशेष दिवसाचा उद्देश मराठी साहित्याचा सन्मान करणे हा आहे। सर्व समकालीन इंडो आर्यन भाषांपैकी मराठीत काही प्राचीन साहित्य आहे। भारतात ती सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे। 1999 मध्ये कुसुमाग्रजांच्या निधनानंतर सरकारने मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यास सुरुवात केली। आज असलेल्या मराठी भाषा दिनानिमित्त टाइम महाराष्ट्राच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। न्यूज ब्युरो, किशोरी घायवट, टाइम महाराष्ट्र।